नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या बोलण्यामुळे आणि हातवारे करण्यामुळे चर्चेत असणारा वकील म्हणजेच गुणरत्न सदावर्ते, स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा पाईक समजणारा हा वकील स्वतःलाच खूपच हुशार समजतो। मात्र याच्या बोलण्यामध्ये अत्यंत आग्रस्तपणा आणि आवाज चढवून बोलत असतो। प्रत्येक वेळेस दुसऱ्याला कमी लेखण्याची या वकिलाची सवय आहे। मग ते 84 वर्षाचे शरद पवार यांना वयोवृद्ध पुढारी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरेंना उद्धव अशी हाक मारत असतो। मात्र काही नेत्यांना तो श्रद्धेय देवेंद्रजी असं देखील म्हणत असतो। लव्ह मॅरेज मी जयश्री पाटलांसोबत केले आणि मला नेता म्हणून मी नेहमीच देवेंद्रजींना आय लव्ह यू म्हणेल। त्यामुळे सदावर्ते यांचं बोलणं महाराष्ट्रात तरी कोणी सिरियसली घेत नाही। मात्र आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याची बदनामी कशी करता येईल यात हा वकील नेहमीच पुढे असतो। जरांगे पाटलांवरती देखील त्याने आता अशीच अश्लील हावभाव करत टीका केली आहे। जरांगे पाटलांनी 2 दिवसापूर्वी आपले दंड थोपटले होते व मराठ्यांनो मी खंबीर आहे, त्यांना कितीही एकत्र होऊ द्या असं म्हणत मी तुम्हाला आरक्षण देणारच असं बोललं होतं। मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही नेत्याला बी, किती ओबीसीचे नेते एक होते मराठ्याला आरक्षणच देतो। आता त्यावरती याच सदावर्तेंनी अश्लील हावभाव करत जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे। जरांगे पाटलांनी दंड थोपटले तर याच वकील सदावर्तेंनी मांडी थोपटत जरांगे पाटलांना अत्यंत अश्लील हातवारे करत उपरोधक टीका केली आहे। नेमका हा सदावर्ते असा का वागतो हा अनेकांना प्रश्न आहे। वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि जरांगे तुला मी सांगत आहे हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत, संविधानाच्या भाषेने तयार आहोत ना। ही संविधानाची ताकद आहे, संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो। वकील आहे, मला याच्यावरच डाऊट आहे आता। मात्र आता याच्या या अशा बोलण्यामुळे मराठा तरुण संतापतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता हे वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध पाहायला मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती काय वाटतं? हे खरंच एवढे उच्च शिक्षित वकील आहेत का असं तुम्हाला वाटत असेल तर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मनपूर्वक धन्यवाद।